नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. अख्ख्या हैदराबादला आम्ही सांगणार आहे की आम्ही ब्लॉग करतो आणि आमच्या ब्लॉगचं नाव आहे वाय बी द्याशी. इकडनं जर तुम्ही बघत असाल आम्हाला प्लीज फॉलो सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. हा तर आम्ही आता तुम्हाला काय सांगू ओके नाही आता इथे बोलून घेऊया. सो गाईज आम्ही जेव्हापासून इथे आलो आहेत ना ही नेहा तर सगळं करतेच आहे, बट तेजस इतके एफर्ट्स घेतो आम्हाला काय काय चांगलं त्याच्या म्हणजे त्याच्या साईडचं खायला द्यायला. आणि काल आमचं असं इडलीवरनं मस्करी झाली आणि आज त्यांनी इडली पण केलं, मेदूवडा पण केला. तो सगळं घरी बनवतोय, सांबार चटणी वेगवेगळ्या चटण्या बनवतोय, तो खूप मनापासून बनवतोय. इतकं भाई एवढी अमेझिंग होती आणि ते कालचं तर त्याने काहीतरी नेक्स्ट लेवलच काम केलं. काहीतरी बनवलेलं खूप अमेझिंग होतं. आणि आता आम्ही सगळे म्हणजे काल रात्री लेट झोपलो, 31st होतं. मग त्यांनी 7:30ला उठून तयारी केली आणि अजून तो किचन मध्ये बनवते. आम्ही सगळी आंघोळ विंघोळ करून झाली. आणि सर्वात पहिले तर हॅपी न्यू इयर गाईज. थँक्यू आम्हाला अख्खा इयर आम्हाला सपोर्ट आणि काय सुख शांती समृद्धी ऐश्वर्य आनंद सगळं तुम्हाला मिळो आणि आम्हाला पण मिळो. भगवान के घर अंधेरा है देर भगवान के घर देर है अंधेर नाही काहीतरी तुम्हाला माहितीये काय आहे काय नाही. भगवान के घर देर अंधेरा नाही अंधेर नाही तुम्हाला माहितीये गाईज. तर आम्ही तुम्हाला आता दाखवतो थांबतो कसं काय बनवलं. आणि आज ना आम्ही आमचं फेवरेट गोष्ट करणार आहे जे आहे टेम्पल हॉपिंग. आणि तुम्हाला खरं सांगायला गेलं ना तर म्हणजे ऍक्च्युअलमध्ये मी ना लास्ट इयर नेहाचं हे बघितलं होतं तुमच्यामुळे ना, ह्याच्यामुळे मी पण स्नेहा बोलते. नेहाचं बघितलं होतं की तिने ना स्वर्णगिरीमध्ये गेली होती आणि मला ते खूप टाइमपासून बघायचं होतं. ते रील्समध्ये येत होते, ते विष्णू असे झोपलेत ते. आणि त्यामुळे तसं आमचं असं प्लॅन झाला की इकडे यायचंय भेटायचं. आणि मग सगळेच असे गोळा झाले आणि आज आम्ही फायनली तिथे जाणार आहोत 1 जानेवारीला. येस खूप आनंद होतोय, खूप आनंद. थांबा आणि तुम्हाला देव माणूस दाखवतो. लोक पण रिव्हील देव तर तुम्हाला दाखवणारच आहेत पण देव माणूस येस येस खरंच यार खूप खरंच सबके ब्लॉग में एक बार आके हाय कैसा लग रहा है आपको? आप ना भाई मेदूवडा आणि हे घरीच बनवतो हा यार नेहमी. याला कसं म्हणजे मला कळत नाही, याला असं नाही वाटत का हे का आमच्या घरी लोक आलेले आहेत आणि याच्यामुळे आम्हाला बनवायला लागते. तिथे इडली त्यांनी काढली तिकडे पण काहीतरी ठेवलं खाली. भाई डेंजर आहे. हे बघा भाई, ही बघ असा डबा हलवला की हलते. कसली भारी दिसते भाई. तुम्ही पण सांगा. सांबार तुला माहितीये का? सांबार अशी गोष्ट आहे जी मला प्रचंड जास्त आवडते ऍक्च्युली. आणि भाई हे बघ ना एकदा काय बनवलंय भाई. डेंजर है भाई, हा माणूस डेंजर है. ये आदमी से बच के रहना भाई. ये आपको खा के पिला के भेजेगा, पिला के वजन बढ़ा के भेजेगा भाई. 5 दिन में 5 किलो झटपट फटाफट. काम करतेस का शिवानी? तू 2 दिवस इकडेच राहतेस का? मम्मीकडनं थोडंसं शिक आणि मग इकडे तेजसकडनं थोडंसं शिक. मग तू एकदम परिपूर्ण बायको होशील. चला गाईस परत भेटूया. आम्हाला जेवण घेऊ दे, नाश्ता करून घेतो आणि आम्ही तुमच्याकडे परत येऊ थोड्या वेळाने. असेच तुम्ही असेच ट्यून इन राहा म्हणजे तुमचा पुढचा ब्लॉग दिसेल. बाय गाईस बाय. आणि मेदूवडाचं बॅटर पण घरी बनवलंय, काय टेस्टी लागतंय भाई. अमेझिंग बनवलंय सगळं यार. इडली ही पण खूप छान बनवते ही मुलगी, पण ह्यानी पण एक नंबर बनवलंय भाई. आणि आता कितना साल हो गया आपको एमबीए करके? हाँ 6 साल पहिले सीखा मतलब खाना बनाना. भाई एक नंबर. मी जे लुक केला आहे ते तुम्हाला असं नाही दिसणार, त्यासाठी मला यशला पूर्ण दाखवावं लागेल. खूप सुंदर दिसतोय यश, खूप हँडसम. खूप हँडसम. इकडे ना सगळ्यांचे टॉवेल्स दिसत आहेत. इथे लाईट नाहीये दिसतोय मी. 3 थर्ड टेक आहे हे बघा. यस लुक आपण कुठे चाललोय सांग? आम्ही चाललोय पद्मनाभ स्वामी. पहिले आम्ही नरसिंह मंदिरात जाणार आहे, त्याच्यानंतर आम्ही तिथे पद्मनाभ स्वामी टाईप, कारण तिकडे पण विष्णू असे झोपलेले म्हणून आम्ही हे लुक केलंय. आणि मी पण साऊथ इंडियन लुक केलंय. लेट मी शो यू. वाव. फक्त गंध थोडंसं लावायचं, त्याचा जुगाड करूया आपण काहीतरी, पण खूप छान दिसतंय. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आता आम्ही इथे सगळे तयार झालेलो आहोत. सकाळी मस्त नाश्ता केलाय, आता तयार झालोय. आता मंदिरात जाणार. न्यू इयर स्टार्ट होणार आहे मंदिरापासून नरसिंह मंदिर. आणि अजून काय पाहिजे? न्यू इयर विथ और क्या चाहिए? मी, माझी बायको आणि माझा देव, बस एवढीच गरज आहे मला माझ्या आयुष्यात भविष्यात. थँक्यू. आणि तुमची तर आहेच. काय दिसतोय ना आपण. हो यार, आम्ही फर्स्ट टाइम असं दोघांनी एक मिरर मध्ये अजून फुल बघितलं नाहीये. फक्त लाईन कशाने आली माहिती? मंगळसूत्रामुळे महाराष्ट्र दिसतेय. नाही ठीक आहे ना.
आणि आज आम्ही आमचे बर्किन्स्टॉक घालणार नवीन मध्ये. काय तू पण हा डन डन डन. मंदिरात जाणार चप्पल काढून जाणार नाही 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 चोरणार नाही चोरणार मला माहिती ना नाही चोरणार मी सांगतो तुला. कालच घेतले. ओ माय गॉड अजून एक माणूस आलेला आहे. तुम्हाला आमच्या लुक मध्ये काय वेगळं दिसतंय? काही वेगळं दिसतंय का तुम्हाला? मला खूप इच्छा होती हे असं लुक करायची. टाडा! मला खूप आवडतं हे बघा. हे मस्त लावलंय. वाटतंय, खूप हे मस्त लावलंय, वाटतंय हे गजाडी. लावलंय. छान दिसतंय आणि मी इथे पण लावले. माझी वाणी शुद्ध होण्यासाठी लावलेला आहे मी. कारण माझी वाणी ऑलरेडी शुद्धच आहे अजून शुद्ध करण्यासाठी. वा वा तुझी वाणी शुद्ध आहे कारण की तू शिवाणी सोबत लग्न केलं. टाळी तो बनताय बाय. आणि मी तुम्हाला एक दाखवतो जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएटर्स कडे जातो आणि कॉन्टेंट सगळ्या क्रिएशन चालू कोपऱ्यात. असतं वेट आय शो यू. हे बघा कॉन्टेंट क्रिएशन इज चालू आहे. इथे या. सगळीकडे कॉन्टेंट क्रिएशन घरात सगळीकडे कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून कॉन्टेंट वाहतच सुटलंय. आणि मग तुमचा मित्र इकडे येतो आणि मोबाईल घेऊन एका रूममध्ये गपचूप बसतो. माझी बायको बाहेर बसली पण मी इकडे बसणार कारण मला तुमच्यासोबत गप्पा. ओ सॉरी गाईस माझं जास्त चालत नाही ना म्हणून मला जावंच लागतं शेवटी बाहेर. गंध लाव स्पर्धाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसते एकमेकांना सगळ्यांना गंध लावलेला आहे आमच्या अण्णाने. तर मला असं दररोज फिरावं असं वाटतं बाई. गंध बिंद लावून एक नंबर स्टाईल बनवून टाकूया का आपण याला. गंध आपण रोज लावा की घुमते अभि. यांनी लावलाय मला काय मस्त दिसतंय. आमचा तेजू भैया बघा. तेजस 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 झापाक 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 झापाक. मी पण असाच बाहेर उतरू का? मला तर आवडेल तुझे हॉट लेग्स बघायला. ओ माय गॉड लाजलो रे. सो मला अचानकपणे असं वाटलं की यश आज इतका छान असा साऊथ इंडियन लुक देतोय. तर आपण म्हणजे आम्हाला येत तर नाही ती लँग्वेज. माझी लिपस्टिक यश. ओके 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 दे. अरे दे दे दे. तर मी विचार केला की आपण आम्हाला तर ती लँग्वेज येत नाही पण यश त्या टोन मध्ये म्हणजे ते असे असते ना मूवीज मध्ये ती दाखवतात टोन त्या टोन मध्ये आपण आज बोलूया. तू ह्याला खूप छान जमत. आतापासूनच तो ऍक्टिंग म्हणजे त्या रूपात आलेला आहे. गाडी उसको डिस्टर्ब मत करो. तू त्याला डिस्टर्ब ना करू. त्याला डिस्टर्ब तू तुझा फोन घेऊन तिकडे साईडला बस. तुला मागे दिसत नाही तुझ्यामुळे. आतापासून कॅरेक्टर मध्ये आलेला आहे. तिथे काय बघतो माझ्याकडे बघ ना माझी तारीफ कर. उजेड डोळ्याला ना त्रास होतो उजेडाचा थोडा थोडा. टीका बघा गाईस टीका काय सुंदर लावलाय. अर्धा गेलाय पण असं असं झोपत होतास ना त्याच्यामध्ये. झोप येत होती मला. नॉट्स असे भाई आयुष्यातला हा दगड बघा दगड कसा खंबीरपणे एका नवऱ्यासारखा उभा आहे. ओ माय गॉड. आणि एका बायकोसारखा काय खंबीरपणे उभा आहे. बस हा काय भारी आहे ना. आणि हे मंदिर बघा दगड उभी आहे. मंदिर दगड उभी आहे. नाही दगड नवराच असू शकते कारण की दगड. हो दगड नाही नाही आता तुम्ही बोलले दगड आहे तुम्ही लोक. हे दगड आहे दगड नाही. मी खंबीरपणे बरोबर मी खंबीरपणे पर्यंत बोललेलो हे दगड बायका आहेत उंदीर आहे. उंदीर कोण बोललं? उंदीर कोण बोलले? दगडाचा हात तू. नाही नाही तुम्ही लोक दगड. दगड भाई रस्ता मस्त आहे. हा रस्ता मस्त आहे. ओ माय गॉड तारे जमीन पर. माय गॉड गाइस नंबे मंदिर आ गेला गाइस मंदिर आ गेला. ढिंग ढिंग ढिंग. खिडकी खाली करून दाखवतो. मोबाईल रिस्क करून दाखवतो तुम्हाला. काय गाणं लावलंय मनी मनी मोय मने. साऊथच्या टोन मध्येच आहे. सो हसायचं पण तुला साऊथ. किती वेळात आवरलीस तू आज? तुझ्या पहिले मला एवढं माहितीये की मी तुझ्या ए बाई ए तू सांग कधी आवरलोय आपण तर भाई 7 मिनटात 7 मिनिटात. टोन मध्ये बोला आम्हाला तर 7 मिनिटात आवरलोय आम्ही समजला ना. 7 मिनट में आवरे हैं हम लोग और 70 मिनट रुके हैं अभी. गाडी बंद आहे. मागे लांब आहे गाडी. गाड़ी बंद. क्लच पहिले सोडून. भाई आता एवढा खतरनाक डेंजर सीन झाला ना. मी गाडीत बसलेलो तर गाडीवर ना चढणवरनं पार्किंग आहे तर चढतच नव्हती गाडी दोनदा. आणि भाई एवढी झपकन मागे गेली ना. आणि हा बघा आमचं एक पार्किंग इथे शोधतोय. लोक काय करतात पुढे जातात चालत आणि बघतात पार्किंगला जागा तिकडे उभे राहतात. तर मी पण तसंच करायचा ट्राय करतो म्हणजे आमच्या गाडीला पण पार्किंग भेटेल. बाकी मंदिर तर सुंदर आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. भाई एक जागा नाही इथे एवढी भयंकर गर्दी आहे. एक जागा नाही गाडी लावायला आणि बसेस पण आल्या आहेत म्हणून अजून थोडासा प्रॉब्लेम होता. ही बघा गाडी याला भेटली वाटतं जागा. रिव्हर्सचं घेतोय. ही बघा ही आपली गाडी आहे.
दुसरी पण त्यांनी कुठे लावली काय हा दुसरी पण इकडेच लावली. बघू आता जागा भेटली तर भेटली, नाही तर मग असंच फिरत बसणार इकडे तिकडे. होय यांच्याकडे नाही करा, यांच्याकडे निवर वगैरे किती करा. पार्किंग नाही पुढे पण नाही कुठे बस. आमचं दर्शन झालंय, थँक्यू. आणि ही भाई तुम्हाला हिचा सीन इकडे या साईडला आहे, या साईडला आहे. हरवलेली मुलगी ही मुलगी हरवलेली हरवली नव्हती. मी ह्याच्यासाठी प्रसाद घ्यायला गेली होती. नाही पण एक त्या नंबर काम आहे. प्रसादला होतं ऑलमोस्ट 15 मिनिटाची लाईन येस येस. तिकीट काढायला. हा, तिकीट काढल्यानंतर 20 मिनिटाची लाईन प्रसाद घ्यायला. एवढं केलं बिचारी एवढी तिथे काय झाली, मग हा थांबला तिथे तिच्यासाठी की हिला घेऊनच हे जाऊया. दोघं गेले आणि आम्ही मग आतमध्ये गेलो. नंतर नशीब भेटले आम्हाला, पण तो प्रसाद आई खरंच आई शपथ ही जेवढा वेळ गेलेली ना आम्हाला. ते जाणं वर निघालं. कारण तिकडे जसं मंदिरातून बाहेर आलो आम्ही तो राईस असा राखा आणि फोन घेऊन जाऊ शकत नव्हता आतमध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही शकतो. फोन चप्पल सगळं बाहेर होतं. आणि तो राईस, तो प्रसाद, महाप्रसाद असतो तो इतका टेस्टी होता, इतका टेस्टी होता, विचारू नका. ऑल थँक्स टू थँक्यू. थँक्यू. कष्ट केली यार. हा? आणि ते मंदिर यार, जर तुम्ही हैदराबादला येत असाल हा, तर बाई. मस्ट विजिट. जायचंच आहे, नरसिंहाचं मंदिर आहे. हा जायचंच आहे. आणि आज गर्दी होती 1 जानेवारी म्हणून, बाकी दिवस एवढी गर्दी नसणार आहे. हे लोक आधी गेलेले त्यांना त्यांचं खूप सुंदर मंदिर आहे नरसिंह ह्याचं. आणि एका केव्ह मध्ये तर ते बघण्यासारखं आहे. हो. तर वेळ काढून यादगिरी कुठे आणि स्वर्णगिरी एका दिवसाला करा, नक्की करा. येस. आमचं स्वर्णगिरी राहिलंय, पण नॉट शुअर. ते कधीतरी complete उद्या परत कधीतरी येणार नाही. ना तुम्ही? परत हैदराबादला येणार की नाही मग येणार? येणार पण ना. बघू, आम्हाला जर वेळ मिळाला तर करता येईल. नॉट शुअर. हा. पण नरसिंह मंदिर मिस करू नका, खूप नक्की अमेझिंग जा, आहे. नक्की जा. माझ्या बायकोने चुकून व्हॉल्यूम बटन दाबला आणि आमचा व्हिडिओ रेकॉर्ड होणं बंद झालं. आणि आम्ही जर तुम्हाला इतकं सांगतोय तर तुम्ही जा. म्हणजे विचार जर करा. तुम्ही हैदराबादला आलात तर आतमध्ये क्लीनलीनेस प्लस आतमध्ये गेल्यावरती तर Vibe वाईब वेगळी. म्हणजे काय काय फुल सुंदर केवच्या आतमध्ये मंदिर त्यांनी आहे. मंदिर बनवलंय, खूप अमेझिंग आहे. मला असं खूप फुल आवडलं. दगडाची केव आहे, त्याच्या आतमध्ये नरसिंह मंदिर. काही घाई गडबड नाही, काही धक्काबुक्की नाही, एकदम मस्त झालं. आणि लकीली म्हणजे आम्ही ना VIP पास घेतला. आणि हे VIP जो पास होता तो ह्याच्या मंदिराच्या ह्याला जातो, हा ट्रस्टवाला ट्रस्टवाला होता. होता. आणि तिथे ना फक्त कॅश, पार्किंगला पण फक्त कॅश. आणि लकीली एक माणूस होता, त्यांनी आम्हाला कॅश दिली. हो. आणि थोडस महाग आहे इकडे. 300 आहे VIP पास आणि पार्किंग इज 500 रुपीज. तर त्यांनी पण आम्हाला गाडी cash दिली. वरपर्यंत जाते. तुम्हाला जे आम्ही मगाशी दाखवलं ना तिथे वरपर्यंत गाडी गेली, ते तुम्ही बघितलं. गाडी मग वर चढत नव्हती, मग मी उतरलो, मग ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आता सगळं व्यवस्थित दर्शन झालं. आता आम्ही खायला आलोय. इथे काहीतरी ताजा टिफिन म्हणून आहे. कपडे चेंज केलेले आहेत. खाली मी आतमध्ये जी पॅन्ट घातली ती मी आता पॅन्ट घातली आणि आता नॉर्मल अटायर मध्ये आलोय. आणि ओ माय गॉड, दोन्हीकडे ब्लॉग चालू आहे, सगळीकडे ब्लॉग चालू आहे. तर आता पटकन आम्ही खातो. ह्यांनी काही कोणसा क्या आपने ऑर्डर किया? फोरम घी कारम डोसा. हा घी कारम. घी कारम डोसा. तो बोलतोय की इकडचा घी कारम डोसा आणि दुसरं बेने किधर का बैंगलोर. बैंगलोर. बेने बैंगलोर. दावणगेरे बेंडे डोसे. हा जे बोलतोय ते. दावणगेरे इज द प्लेस एक्चुअली. हाँ बेंडे डोसे जो मुंबई में मिलता है वो बैंगलोर टाइप. ओ बघूया आता हे खाऊन बघूया. आणि लेमन टी भाई त्याची जाम करायची. पानी बॉटल. सांबार, इडली सांबार काय पाहिजे. हँडवॉश मारण्या माहिती. हा येतोय मी सांबार दाखवत होतो की आम्ही इथे इडली सांबार मागवलाय, पण हा सांबार तसा नसणार आहे जसा आम्ही सकाळी खाणार या माणसाचा खाल्ला. तर बघू आता हात धुवायलाही मला घेऊन चालले. मस्त मी गपचूप व्हिडिओ शूट करत होतो तरी हिला तेच हात धु, हे कर ते कर. गरज आहे का हात धुवायची? काय गरज नसते हात धुवायची. आता तू नाही धुवायचं, मी धुणार. तू नाही धुवायचे. मी नाही धुवत आहे. दाखवायच्या आधीच ह्यानी खाल्लंय. कसं आहे कारम डोसा? बेनेपेक्षा भारी लागतं. आपण विसरलो की तू साऊथ इंडियन टोन मध्ये नहीं मैं बोलणार आहे, साउथ इंडियन में ही बात Bollywood कर, तुमको मैं बोला ना इधर बेने से अच्छा मिलता है. तो बार बार मेरे को ये त्रास मत दो. वाला. अच्छा आहे, चांगलं आहे. मस्त भाई. हे बघ काय ते गार्लिक. गार्लिक खूप भाई खूप अमेझिंग आहे. मला असं वाटतंय हैदराबादला आल्यापासून आम्ही खातोच आहे. काल इतकं खाल्लं, आज परत खातोय. आम्ही डाएट नाही, आम्ही नुसतं खातोय. आम्ही लाईट चांगली होती म्हणून फक्त आलोय. आम्ही फोटो काढून झालं. फुल ओटीपीटी भरणं चालू आहे. कलर मला आवडला. शिवानी स्वतः सिलेक्ट केली. हा तिने आम्हाला भरपूर ऑप्शन आणलेले साड्यांचे आणि ती बोलली तुम्ही यातला चूज करा, मग बाकी मी रिटर्न करेन. मग आम्ही दोघींनी आमच्या साड्या चूज केल्या. नाईस. तू पण दाखवू? हा. आम्ही बघितली तुम्हाला दाखवतो. जस्ट असं ओपन करून अशी मस्त तिने माझ्या स्टाईलची दिली आहे. वाव, बारीक बॉर्डर. ते जे वरचा गिफ्ट आहे ते चेतन आणि यश साठी आहे. हा तुम्हाला नंतर टोपी सुद्धा देणार होती, पण आता मी हे एकत्र देऊ.
हा हा डन डन. थँक्यू ग, मला खूप आवडतात दिवे. ते आहे का दिवा आहे तुला आवडतात ते दिलंय कोणासाठी Cute आहे हा दिवे, खूपच क्यूट आहे. ते ऍक्च्युली काय सांगू का, आमच्या लग्नाचं रिटर्न गिफ्ट होतं ते सगळ्यांना, तर आम्ही घरामध्ये एक्स्ट्रा 50-100 व्हेरी ठेवले गुड होते. म्हणजे हा बरं आहे बरं आहे आम्ही तेच केलंय. लॉजिकली आम्ही ना असे डबे दिले होते, जे बायका मेकअप वगैरे ठेवू शकतात असे, तर आम्ही जे एक्स्ट्रा होते ना ते सगळे ठेवून दिले. मग आता कधी पण कोणती बाई आली तर आम्ही ते देऊन टाकू. आणि ना ते Nice. कोणाला त्याला पण थोडं हे होतं की कारण नेहमी कपडे नाही तर आपल्यामध्ये टी शर्ट Yes, pant. हा, towel, towel, हा. त्यापेक्षा हे आणि अजून घेतले असं गुड यार गुड 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 थॉट यशला दररोज सकाळी तेजसने इडली बनवून दिली 1 वाजता त्याच्यासाठी. नाही मग दिवे मला आवडतात मी लावणार घरी दिवा देवघरात ते भरली. सकाळी उठायचंय का तुम्हाला आम्ही बापरे बापरे आम्हाला तर नाही उठायचं मस्त. आमचे डोळे उघडले की सकाळ डोळे बंद तेवढा रात्र हे तुमच्यासाठी आहे आणि तिने दिला दिवे, म्हणजे तुम्हाला दिवे लावायचे आहे गाईस काही. म्हणजे तुम्ही चांगला होता खरं तो चांगला होता पण आम्हाला दिवे दिलेत कारण आम्ही दिवे लावावे अशी इच्छा आहे आणि तुम्ही जे दिवे लावता त्याचं काय गाईज थोडासा झोल झाला आहे. मी मगाशी क्रिकेट खेळायला खाली आलेलो आणि मी माझा मोबाईल खालीच विसरून वर गेलो आणि शिवानी तेव्हा आंघोळीला गेलेली. पण आता शिवानी आंघोळीवरनं बाहेर आली असणार आणि ती विचारणार अरे माझा नवरा कुठे आहे, माझा नवरा कुठे गेला. आणि मग तेव्हा हे जे बाकीचे 3-4 लोक आहेत ते तिला सांगणार अरे तुझा नवरा खाली मोबाईल विसरलेला, मग खाली मोबाईल घ्यायला गेला आता. आणि माझी मजबूत ठासणार आहे बाई. जर ती आंघोळीवरनं बाहेर आली असेल तर ती माझी ठासणार एवढं 100% आहे. तर मग बघूया आता. इकडे लोक बॅडमिंटन घालतोय, बास्केटबॉल खेळतोय. बघू घरी जाऊन आता काय बोलते. फुल धबधब कामावले काय फुल धबधब कामावर. मी आज कपड्यांवर क्रिकेट खेळतो. मला तसं क्रिकेट खेळायला येत नाही पण मी शिकणार आहोत. एक दिवस क्रिकेट इन्फ्लुएन्सर पण बनणार. लिफ्टवर चालले तशी अशी माझी हार्टबीट फास्ट होत चालली. माझा फोन बंद नाही ना करणार ती की उद्यापासून फोन नाही वापरायचा. लय झाली तुझी नाटकं. हा टाईट खराब केली, फोन खाली विसरला, सगळं विसरतो, असं कसं करतो. एक दिवस बायकोला पण विसरशील, मुलांना पण विसरशील. हे डायलॉग येणार मला माहिती आहे ना. पण मी तुम्हाला दाखवतो थांबा. जसं जसं घर जवळ येत चाललंय ना भाई जास्त जास्त फाटत चालले. एक आता तुम्हाला थोड्या वेळ असं बसून बघणार लागेल तर तुम्ही तसं बघा. ओके शिवानी नहीं आई, नहीं है अभी तक कलाकृति बॉय नहीं ना अभी तक स्टोरी तो बताना पड़ेगा. स्टोरी का बताएगा मैं रिकॉर्डिंग चालू किया स्टोरी बताने की बात नहीं. कुछ नहीं तेरे को क्या हो गया. कुछ नहीं किया भाई. उधर कुछ किया है क्या. कुछ नहीं किया. कुछ नाही हुआ गाईज. हॅपीली एव्हर आफ्टर लग्नानंतर. चला आज ज्या देवाकडे गेलो होतो देव माझ्यासोबत त्या शिवानी बाहेर आलीच नाही आणि कोण तिला सांगणार पण नाही अशी इच्छा मी असं मनात मी ठेवतो. बाथरूमला गेली ती. येस जिंकलो. थँक्यू नरसिंहा थँक्यू. किती वेळ लावते शिवानी, किती वेळ लावते शिवानी यार. आम्ही 20 क्रिकेट मिनिटावर खेळून आलो. होते भाई. काय आहे यार. डोक्याला कुठे काय मफलर बांधून कुठे चालली. थंडी वाजते तुला. हा काय आहे यार शिवानी हे. हा काय असं करते माहितीये का. तुम्ही क्रिकेट खेळलात मग और क्या क्या किया बताओ. और कुछ नहीं बस मजा आ गया, बहुत मजा आहे. हा खाल्लं तर आता आम्ही खाल्लं कशाला. तो आता मागवणार आहे खायला. आता आम्ही खाणार भाई. मागवलं काय मागवलं. रोल्स. नाइस गुड गुड. नहीं मैं नहीं खा रहा. नाइस गाइस इतना ही था आज का दिन. यही था. आगे अगर कुछ हुआ तो मेरे वीडियो ऐसे नहीं रिकॉर्ड. मत बोल, ऐसा नहीं करने का, बोलने का. नहीं बड़ा बड़ा चीज जो करता नहीं है, नहीं नहीं किंवा कुछ नाही कुछ नाही. शाणा माणूस आहे. गोरी लोक अशीच असतात रे. गोरी लोकांचा हात लफडा आहे. गोरी लोकांचा हात लफडा आहे. वाटत नाही केस पण एप्पल एवरी ईयर देने वाला है ना फोन. उसका बहुत जरूरत है पता है क्या. अभी क्या होगा. क्या हो गया ए भाई क्या हो गया. ए क्या हो गया. ए किधर विसर गया. नाही भाई. किधर है. आला तो आणि काहीतरी बोलत होता पण नाहीये ना. तू विचारलं की तू नाहीये. ए बा- खरं बोल काय झालं. काय कुठे काय झालंय. लवकर तू या गोऱ्या लोकांचं काय ऐकते. तुझा नवरा आहे मी. माझी शपथ आहे, लवकर काय झालं. कुठे फोन केलेला. फोन माझ्यासोबतच होता. पडला नाही मग? काहीच नाही झालं बे. हे बघ जसा आहे तसा आहे फोन. एकदा काय screen एकदा screen वर लाव. नाही रे कुठे काय झालंय बे. टेम्पर्ड ग्लास कुठे हे आहे ना पागल.
टेम्पर ग्लास आहे ना, प्रैंक था तुम्हारा, तुम्हारे साथ प्रैंक था, जाओ जाओ अंदर जाओ. नाइस नाइस नाइस. क्या बोले, लड़की डर गई, लड़की डर गई. ग्लास नाहीये ना आहे भाई. बघू मी काढून बघते काय नाही शिवानी, एक मिनिट इकडे येतेस का दुसरी वाली. कुठली? हा न बसते का जरा. हा, चाय. अरे नाही विसरलो यार, तू या लोकांचं पराय लोगों का सुनते ना, उसमें लफड़ा हो रहा है. एक तो मैंने इडली को वाईट बोला अभी पर्याय अरे नाही, वैसा नाही, वैसा नाही. आईला. एवढा तो बिचारा या पर्याय लोकांकडनं तुला इडली पाहिजे, मेदूवडा पाहिजे, उपमा मत दे ना. ए, कल उपमा बना रहा है. ए पागल, कल कुछ नहीं बना रहा है. तभी बनाया हाँ ऐसा बोले कि वो बेचारा कल सुबह टेंशन में आएगा, वापिस 7 बजे किचन में दिखेगा. फिर से 3 घंटा किचन में. खायला जा please. नाही उद्या नाही, उद्यापासून. आता त्यांनी नाही बनवायचं, बस झालं भाई. ए तू नंतर का, बिचाराला 7 जणांचा बनवायला लागतो. पाहिजे मग बाहेर खा ना. नाही म्हणून त्यांचा हातचा पाहिजे. काही यश बनवत नाही ना म्हणून Can we have some? ओ माय गॉड, बरोबर आहे. सक्सेसफुली गाईज. आम्हाला असं असतं. असं तुम्ही जर नवरा असेल आणि तुम्हाला गोष्टी लपवायच्या असतील तर अशाच लपवायच्या गोष्टी मित्रांनो. कधीच कानोकान खबर राहता कामा नये. हे असे खरे 2-3 असतात, पण यू कॅन हँडल इट. हो, मी बघते इकडे. काय काय तुम्हाला खरं सांग कुठे ठेवून चाललंय? कुठेच नाही रे. चला बाय गाईज, बाय. गाईज आता मी एकटाच हा ब्लॉग एडिट करतोय. तुम्ही हा लास्ट जो क्लिप बघितला तो बिचारा आम्ही क्रिकेट खेळून आल्यानंतर खाल्ल्यानंतर चेतन थकलेला जरा आणि तो झोपून गेला. मग नंतर आम्ही सगळे झोपून गेलो, तो मसाज चेअरवर बसूनच झोपून गेला. तर आत्ता मी हा ब्लॉग एकटा एडिट करतोय कारण मित्रांनो ही माझी अंतरात्मा बोलतीये. मी चुकून प्रत्येक वेळेस एडिट बोलत बसलोय, पण मला बोलायचं आहे एंड. तर तुम्ही ते एडिटला एंड असं समजून ऐका. ओके, आता तुम्हाला परत मागे जायला लागेल, पण बघा तुम्ही असा विचार करा की मी ते एंड बोललोय. अंतरात्मा गॉन. माझी बायको कुठेतरी गेली आहे आणि ते तुम्हाला बघायचं असेल की ती कुठे गेली आणि काय होणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये, काय होणार आहे, काय करते ती, ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला लागेल गाईज. आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि मी समोरच्या खिडकीत बघतोय की मी तुम्हाला कसा दिसतोय. तर मग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुमच्यामुळे आमचा 2025 खूप अमेझिंग गेला आहे आणि होपफुली 2026 पण खूप अमेझिंग जाणार आहे, ओनली बिकॉज ऑफ यू गाईज. आणि थँक्यू गाईज फॉर सबस्क्राईबिंग अँड फॉलोईंग. परत भेटूया, बाय. मी आहे ना चुकून करणार मी. बाय गाईज, बाय. This is the end.